नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत नवीन एक व्हिडिओमध्ये. आज मी ट्रॅव्हल करतो नाशिक ते पुणे. तर मला असं वाटलं की मी काही गोष्टी कॅप्चर करावं, कारण की लास्ट टाईम खूप सारे लोक म्हणत होते की हे रस्ता खूप खराब आहे, खूप ट्रॅफिक लागतं, खूप टोल घेतात. तर आपण पूर्ण बघू डिटेल इन्फॉर्मेशन या रोडची, जे गोष्टी मला दिसतात मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतो. शकतो एक घाटामध्ये आत्ता मी, आणि ह्या साईडला ना ट्रॅफिक दिसते मला, आणि छोटं मोठं नाही बरंच मोठं आहे. ऑलमोस्ट मागून 1-2 मिनिटापासून सुरू झालं आहे, आणि अजूनही बघा पूर्ण लाईन लागलेली दिसत असं तुम्हाला. की पुण्याकडून नाशिककडे येणार ट्रॅफिक म्हणू शकतो आपण, पण अच्छा खासा जाम लागलेला आहे. आता काहीतरी रस्ते खराब असणारे म्हणूनच लागणार सगळं. आणि एक टोल नाका पण गेला मला थोड्या वेळापूर्वी, त्यांनी पण काही पैसे काढले. किती टोल लागला मला टोटल मी तुम्हाला सांगेलच. मित्रांनो हे बघ, असे कॅमेऱ्यात आय थिंक मोबाईल दिसतात नाही, खूप सारे ना खड्डे रोडवर, चांगले चांगले पॅचेस आहे म्हणून. तर काही ठिकाणी ना मलाही एक यांचं कळत नाही, काही ठिकाणी ना ब्रिजचे खूप कामं चालले, आणि असं नाही खूप दिवसाचे चालले असं पण आहे. तर हे ब्रिज थोडे पाटापट जर झाले ना तर थोडं व्यवस्थित होईल. आता बऱ्याच ठिकाणी ना हे काम बंद पडले की चालू आहे तेच कळत नाही, पण साईडने रस्ते आणि त्याच्यामुळे पण खूप ट्रॅफिक होत आहे. आता मी ना संगमनेरच्या बायपासच्या मागे आहे थोडंसं, आणि इथं ना ट्रॅफिक लागलं परत. आता खूप मोठं रेड दिसतंय, आणि हा रोड आहे ना खूप खराब होता आतापर्यंत तरी. आणि ही ट्रॅफिक कशामुळे मी माहीत नाही, मी सांगेलच तसं पुढे गेलं तर. तुम्ही बघू शकता पूर्ण लाईन लागली आहे, आणि ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटाचा डिले दाखवत आहे. तर आता बघू शकता की आहे ना सेकंड टोल नाका आहे, आणि पहिला जो टोल नाका जो होता तो तिकडे गेला पुढे शिंदे पळशेजवळ, आणि हा दुसरा टोल नाका जो संगमनेरचा आहे, आणि हा ऑलमोस्ट 120 ते 130 रुपये टोल असेल. हा लास्ट टाइम मला जेवढं आठवतं 120 रुपये माझी कटली होती. तर आत्तापर्यंतचं संगमनेर म्हणजे शिंदे पळशे मागचा जो टोल नाका ते हा टोल नाका जो मधला रस्ता आहे बिलकुल नाहीये, म्हणजे चांगला खरंच. आता आपण घाट क्रॉस करून पुढे आलोय संगमनेरचा, आणि इकडे ना रस्ते चांगले काही तुम्ही बघू शकता. तर हे ना सिमेंटचे रस्ते पूर्ण, आणि चांगले मेंटेन्ड आहे रस्ते काही काही ठिकाणी, असं नाही की वाईट आहे सगळे रस्ते. पण संगमनेरपर्यंतचा जो रस्ता होता ना तो खरंच खराब होता, आणि ट्रॅफिक पण होतं. ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तासाचं ट्रॅफिक मला लागले मध्ये. इथून आता थोडं कमी वाटतंय, कारण की रस्ते थोडे चांगले वाटत आहेत. बघू आता पुढे. मित्रांनो एक हॉटेल आहे साई कृपा. आता मी ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्यात आलोय मळे फाट्या या लोकेशनला. जर आपण बसने आलो ना कधी तर इथं बस थांबतात. अजून एक हॉटेल याच्या मागे, तिथं पण कधी कधी थांबतात. एक CNG पंप आहे आणि
मोठी लाईन, खूप मोठी लाईन आहे पंपामध्ये CNG भरण्यासाठी या गाड्या चाललेल्या आहेत. आता ना हा तिसरा टोल नाका आहे. पहिला जो लागला होता आपल्याला इथं शिंदे पळशाजवळ, दुसरा संगमनेरच्या आसपास एक टोल होता, हा तिसरा आता इथं आळे फाट्याच्या जवळ. तर इथं पण ऑलमोस्ट 120 रुपये टोल काटला जाईल. म्हणजे पहिल्या टोल पासून जर पकडता ऑलमोस्ट आतापर्यंत 200 ते 300 रुपये टोल गेला असेल. एक्झॅक्ट अमाऊंट मी सांगेल तुम्हाला शेवट. तर हा तिसरा टोल आहे. आणि आळे फाटा ते संगमनेर जो रस्ता आहे ना, त्याचा रिव्ह्यू जर म्हटलं तर 70% रस्ता चांगला आहे, काम झालेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट नवीन कॉन्क्रिटीकरण झालं, पण बऱ्याचशा ठिकाणी अजून पण खड्डे आहेत आणि काही काही ठिकाणी रस्ता खराब आहे. काही काही ठिकाणी सिंगल लेन आहेत, पण सिंगल लेन आहे तर सिंगल लेन मध्ये पण रस्ते खराब आहेत, असं पण आहे. इथं एक फर्निचर शॉप आहे नारायणगावच्या आसपास, दीपाली फर्निचर. तर मी तर नाही गेलो कधी मध्ये, पण खूप मोठं शॉप आहे फर्निचरचं. तुम्ही कोणी जर गेलं असेल तर, आणि कसं आहे मध्ये काय कमेंटमध्ये लिहू शकता. पण दिसण्यामध्ये ना खूप मोठं दिसतंय ते, आणि वाटतं की चांगलं असेल. आत्ता ना नारायणगाव बायपासला आहे मी आत्ता, आणि इथं ना परत हे ब्रिजचं काम चाललंय थोडंसं मध्ये, आणि साईडने त्यांनी सर्विस रोड दिला, पण पूर्ण मातीचा खराब रोड एकदम, आणि त्याच्यामुळे खूप मोठी लाईन लागली गाड्यांची, अच्छी खासी लाईन लागलेली. ऑलमोस्ट असं म्हणू शकतो 5 ते 10 मिनिटाचा हा एक ट्रॅफिक असू शकतो मधला. तर पाऊस सुरू झाला आता खूप, आणि आम्ही एका हॉटेलला थांबलो. तिथं उंबर नावाने, उंबर फॅमिली असतो, चांगलं जेवण नाश्ता भेटला. आता निघालो आम्ही, आणि पाऊस तर खूप जोरात सुरू झाला. आता ट्रॅफिक तर खूपच लागलं असं वाटतं. बघू किती लागतो बघू. आता ना मंचर बायपासला आहे ऑलमोस्ट, आणि इथं तुम्ही बघता ना पाऊस खूप जोरात चालू आहे. जे बाईक कॉलेज आहेत ना, जेवढे लोक बाईकवर ट्रॅव्हल करत आहेत ते इथं थांबले ब्रिज खाली, आणि त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक जाम झाले. पण काय करणार, पाऊस सुरू झाला तर सगळेच थांबतात, नो ऑप्शन. इथं एक ना फेमस हॉटेल आहे आकाश म्हणून, त्या साईडला, त्या साईडला म्हणजे पुण्याकडून जेवण नाश्त्यात होतं त्या साईडला लागतं ते. पण इथं जेवण चांगलं भेटतं. मी बऱ्याच वेळा विजिट केलं, आणि खूप सारी गर्दी पण असते इथं, आणि चांगलं मोठं हॉटेल. तर कधी जर तुम्हाला थांबायचं असेल पुण्याच्या 40-50-60 किलोमीटर नंतर, तर हे हॉटेल प्रिफर करू शकता तुम्ही. आता 35 किलोमीटर अंतर राहिलं इथं, आणि ते पण तुम्ही बघू शकता 1 तास 55 मिनटं दाखवत आहे, त्यामुळे 2 तासाचं आहे. पुढे डायरेक्ट 21 मिनिटाचं आहे ना, एकदम हाय ट्रॅफिक दाखवत आहे. म्हणजे इथूनच आता आम्ही हे जे आहे ना खेड, तिथं ब्रिजच्याच खाली जवळ ऑलमोस्ट 10 मिनटं झाली. 10 मिनटामध्ये फक्त 2च किलोमीटर गाडी सरकली माझी, आणि आजूबाजूला बघशाल ना तर मोकळ ट्रॅफिक आहे काही काही, आणि गाडी स्टॉप आहे डायरेक्ट. माहित नाही आता किती वेळ इथं उभं राहायला लागेल. मित्रांनो, आता पोहोचतो ऑलमोस्ट संध्याकाळचे 6 वाजले. पण 30-32 किलोमीटर आहे. 30 किलोमीटरला जवळजवळ 1.5 तास दाखवतो. ट्रॅफिक असतं तर जाम होतं खूप. मी ऑलमोस्ट अर्धा-पाऊण तास परत ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आता थोडंसं डिले झालं, आता परत चाकण लागेल. मे बी चाकणमध्ये परत 1 तासाचं ट्रॅफिक लागू शकतो. तर मित्रांनो, आता मी पोहोचलोय पुण्यामध्ये. मी आता PCMC मध्ये, आणि आता ऑलमोस्ट 7:30 वाजले. मी निघालो होतो 12 वाजता दुपारी, तर मला इथपर्यंत पोहोचेपर्यंत जवळजवळ 7.5 तास लागले. आणि राहिली गोष्ट, आपण जे पण बघितलं रस्ता, संगमनेरपर्यंत रस्ता खराब होता खूप. संगमनेरनंतर नारायणगावपर्यंत ठीक आहे, 30-40% रस्ता खराब होता, बाकी 60-70% तर चांगला होता. नारायणगावपासून तर पुण्यापर्यंत रस्ता चांगला होता, पण ट्रॅफिक खूप होतं, काही जरी भयानक ट्रॅफिक. म्हणजे असं 50 किलोमीटर जाण्यासाठी 2.5 तास दाखवत होतं डायरेक्ट. जे वरचे जे 2.5 तास एक्स्ट्रा लागले ते मला असं वाटतं ट्रॅफिकमध्ये लागले पूर्णपणे, कारण की खूप जागी थांबावं लागलं. तर विषय राहिला फक्त टोल नाक्यांचा. तर जे आपल्याला पहिला टोल नाका लागला होता तो 45 रुपये लागला, आणि दुसरा टोल नाका जो होता आपला संगमनेरच्या जवळ तो 110 रुपये, आणि तिसरा जो होता नारायणगावच्या आसपास तो 130 रुपये. तर असे टोटल 285 रुपये आपल्याला टोल नाक्यांना पैसे लागले. आणि रस्ता आणि ते ट्रॅफिक त्याच्या कम्पेअरमध्ये एवढे पैसे जात आहे वन वे, तर हे थोडे जास्तच आहे. तसं पाहायला गेलं तर 200 किलोमीटरमध्ये जवळजवळ 300 रुपये टोल आहे, आणि त्या लेवलच्या सुविधा पण नाही आहे.
100% कन्सर्न आहे. आपण सगळ्यांनी ॲक्च्युअल सर्वांनी मिळून बोलायला पाहिजे. ॲक्च्युली जोपर्यंत रस्ते क्लिअर नाही होते तोपर्यंत तरी टोल नको द्यायला, असं माझं मत आहे पर्सनली. किंवा सरकारने पण टोल नको घ्यायला. बट ओव्हरऑल ठीक आहे. पण मी तरी पुण्यामध्ये नाही गेलो आता. PCMC मध्ये मेन पुणे जर गेलो असतो तर अजून एखादा तास वाढून गेला असता. पण हा मला इकडे जायचं होतं तर इथपर्यंत तरी 7.5 तास टोटल टाईम लागला. तर एवढंच होतं आणि भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, याच्यामध्ये तुम्ही काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि भेटू आपण पुढच्या इन्फॉर्मेशनमध्ये. धन्यवाद.